एकत्र येण्यासंदर्भात शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं। आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवार यांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलेलं आहे। तर सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीच चर्चा नाही असंही अजित पवार यांनी म्हटलंय। मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी यावरती भाष्य केलं। तर अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण बघूयात। दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवरती कुठलीच चर्चा झाली नाहीये असं अजित पवार यांचं म्हणणं आहे। शरद पवार पक्षातील पदाधिकारी रामराम करण्याच्या तयारीत असतील असंही त्यांनी सांगितलं। म्हणून शरद पवार यांनी पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सूतोवाच केले असतील असं देखील या दरम्यान अजित पवार यांचं म्हणणं आहे। पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवार यांनी असं वक्तव्य केलं असावं। तर अजित पवार यांच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली तेही बघूया। आणि अजित पवार या दोघांच्याही वाढत्या भेटीगाठी आणि त्या भेटींमध्ये होणारी चर्चा यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का अशा चर्चांना सुरुवात झालेली आहे। या ज्या भेटी आहेत त्या एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या भेटी होत आहेत। याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू किंवा राजकीय काहीतरी पुढची भूमिका समोर ठेवून त्या भेटी होतात असं नाहीये। 2 जुलै 2023ला एक वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी असतील, संघटनेतील पदाधिकारी असतील यांनी घेतली आणि या क्षणाला तरी कुठलाही प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं आलेला नाही। आदरणीय अजितदादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही सर्व लोक स्वागत करू। पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमची भावना आहे। पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत। आदरणीय ताईंनी म्हणजे सुप्रियाताईंनी पुढाकार घ्यावा वगैरे असे काही बॅनर आज पुण्यामध्ये झळकले। काही लोकांनी खालचा तळ गाठला। त्यातलं नाव सांगायचं उत्तमराव जानकर आहेत, यांच्या मुंब्रा कळव्याचे आमदार आव्हाड साहेब आहेत, शिरूरचे खासदार आहेत जे खूप खालच्या पातळ्या गाठल्या। यांनी जरा माफी मागावी, व्यवस्थित हे करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।